गुजरात हायवेला आहे आपण आता आणि हे बघा काय भेटलं आपल्याला, जेठालालचं गाव. बचाव. गाडीची अशी हालत झालेली आहे, सगळे डास चिटकलेले आहेत गाडीला. आपल्या इथून गरम पाणी येतो बघा, म्हणजे 6-6.5 हजार रुपये देऊन सुद्धा यांना पाण्याची सुविधा नाही आतमध्ये. ट्रकमध्ये चाललेलं सॉल्ट, सगळं खडे मीठ म्हणतो आपण मराठीमध्ये ज्याला. हे काय काय भजी वगैरे, पात्रा, जलेबी, हे चटणी त्यासोबत खातात. कट मस्त वडाची झाड आहेत, सकाळी खूप भारी वाटत असेल इकडे. बघा मस्त एकदम झाड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि नवीन पार्टमध्ये. आज आहे 6 जानेवारी आणि आता आपण आहे रन ऑफ कच्छमध्ये, गुजरातमध्ये. आणि इथून आज आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी, म्हणजेच की सोमनाथ महादेव मंदिर, जे की गुजरातमध्येच आहे आणि एक तीर्थस्थळ आहे आणि एक ज्योतिर्लिंग पण आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15. ही आपली रूम होती, तिथं राहत होतो. सामान वगैरे सगळं आपण ठेवलेलं आहे गाडीमध्ये. फायनल चेक करतोय एकदा काय राहिलं आहे का ते. हे आपलं हॉटेल होतं, जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगितलं. इथे नाश्ताचं ऑप्शन आहे, तर नाश्ता करूया. या अशा रूम्स होत्या आपल्या पूर्ण. बघा हे हॉटेल आहे. 6,000 रुपये एक दिवसाचा चार्ज होता इथे आणि ॲव्हरेज रूम आहेत. जास्त काय असं स्पेशल नाही, पण इकडे काय ऑप्शन नाही आहे राहायला दुसरं अजून. तर आता ही बघा आपली नेक्सॉन आहे. काल आपण पूर्ण रोड थ्रू हेवन वगैरे केलं होतं, ढोलावीरा वगैरे गेलो होतो. तर रोड टू हेवनच्या याच्यामध्ये गाडीची अशी हालत झालेली आहे, सगळे डास चिटकलेले आहेत गाडीला पूर्ण आणि पूर्ण गाडी घाण झालेली. आता रस्त्यात कुठेतरी वॉशिंग सेंटर बघावं म्हटलं, कारण हा एरिया पूर्ण धुळीचा आहे. थोडं हायवेला गेल्यानंतर ना स्वच्छता करू असा विचार केला होता. आपलं सामान सगळं गाडीमध्ये ठेवलेलं आहे. अपेक्षा पण रेडी. आता नाश्ता करायला जाऊ आणि प्रवास आपला चालू करू. आपला नाश्ता आहे, इकडे चहा आहे, कुल्हडमध्ये बिस्किट आहे, शेव आहे, हे पण काहीतरी फरसाण टाईप आहे, आणि पोहा आहे. फक्त नाश्त्याला तर खाऊन घेऊया. नाश्ता झालेला आहे आपला मस्त. आता सगळं रिसॉर्ट मोकळं झालेलं आहे. 9:30 यांचा काहीतरी चेकआउट टायमिंग असतो. नाश्त्याचा टायमिंग पण 9:30. इथे हे सिंगल भुंगे आहेत समोर, जे आपण काल राहिलो होतो तसे आधीच्या याच्यामध्ये. मग इथं हे हँडीक्राफ्ट वगैरे इथं बनवलेलं विकायला ठेवतं. देशी घी पण आहे बघा इथं. लय महाग सांगते, 500 रुपये एवढीशा बॉटलचं. बघायला लागा, तसं घ्यायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं असतं मला, पण बघूया. मग गाडी स्टार्ट करू आता. जरा कोल्ड स्टार्ट आहे, थंडी पडली होती भरपूर. चावी अपेक्षा मॅडमकडे असेल आता गाडीची. हे असं इथं सिस्टम आहे, हे सांगायचं राहिलं तुम्हाला. रूम इकडे आहेत. कालच्या रूममध्ये आतमध्ये पाणी येत होतं ब्रॉयलर, तर त्यांनी कनेक्शन करून घेतलं होतं. त्याच्या रूम इकडं आणि ब्रॉयलर इकडे गरम पाण्याचा. हा नळ इथून गरम पाणी येतो बघा. म्हणजे 6-6.5 हजार रुपये देऊन सुद्धा यांना पाण्याची सुविधा नाही आतमध्ये. गरम पाणी तुम्ही इथनं घेऊन जायचं, कारण गाव आहे, दुसरं काय मिळणार नाही. पण करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. इथं असं गरम पाणी ह्याच्यात लाकूड वगैरे टाकून पेटवतात, तर टेम्परेचर असतं. असं फायर वूड गिझर, लाकडी गिझर, आणि त्या असं वरनं हीट येत राहते. जवळ जरी थांबले तरी गरम वाटतं, पूर्ण गरम आहे. इथून गरम पाणी घेऊन जायचं कडक बादली तो रूमपर्यंत. चावी कुठे अपेक्षा? चहा पिऊन येतो तर मी गाडी स्टार्ट करतो. काच तरी पुसली पाहिजे असं वाटतंय मला. आतमध्ये धूळ बघा गाडीमध्ये, सगळे कपडे बिपडे सगळ्याची वाट लागलेली. चला स्टार्ट करू. पहिले गणपती बाप्पा मोरया. रुद्राक्ष के साथ शूटिंग लाईन. पुढे कुठेतरी वॉश करून घेऊ, कारण आता फक्त काचच पुसून घेतो मी. चला, मॅप सेट झालेला आहे आपला आणि आता निघतोय आपण सोमनाथच्या दिशेने. 1547 किलोमीटर झालेलं आहे टोटल आपलं घरापासून. खचाडा रिसॉर्ट बाय बाय. धूळ जात होते का? चल, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. चला बघा सरपण कसं, सरपण बघ कसं ठेवलं त्यांनी इथं. त्याच्यामध्येच ते बॉयलरने पाणी तापवत असतील आंघोळीला बाकी गोष्टींना. चला, गाव एरिया आहे पूर्ण बघा. ते तुम्हाला मी दाखवतो, माझ्या लक्षात नसेल. काल कल्चरल प्रोग्राम इथं होता. तिथं पण त्यांचं हॉटेल आहे, मंदिर आहे.
हे पूर्ण असं गाव आहे, म्हणून इथं हॉटेलचं दुसरं काय ऑप्शन नाही तुम्हाला राहायला जवळपास. बाकी असे रिसॉर्ट म्हणजे छोटे छोटे ते बुंगेच मिळतील, पण ते हायर कॉस्टमध्ये असतात. कारण की मला वाटतं त्यांचं फक्त सीझनल हा टाईम असेल, 5-6 महिनेच त्यांना, जोपर्यंत रन ऑफ कच्छचा उत्सव आहे तोपर्यंतच यांना पैसे कमवायचा चान्स नाही, तर वर्षभर पूर्ण असंच चालवायचं. त्यामुळं पूर्ण वर्षाची कॉस्ट ते एका सीझनमध्ये वसूल करून घेतात. ठीक आहे, आपण पण एन्जॉय केलं आहे भरपूर, पैसे दिले काय हरकत नाही, पण एन्जॉयमेंट पण तेवढीच फुल ऑफ केलेली आहे, मज्जा आलेली आहे. कॅमल राईड वगैरे करून आहे ना क्यू. आता तिथं जात नाही ना मग आपण परत. हे बाई इथं तुझे फ्रेंड्स कशा बसल्यात सगळ्या. बापरे, रोड चुकीचा दाखवत आहे मला वाटतं, मागून जायला हवं होतं आपण. असं जाऊन सुद्धा निघालच असतो ना बाहेर, असं का दाखवतंय. चुकतोय का? नाही बरोबर, सरळ जाऊन पण बाहेर येऊ शकतो ना, पुढे जाऊन असं. बाहेर पडूया पहिले, हायवेला लागतो. मस्त 13 टेम्परेचर आहे बघा, सकाळचं 10 वाजत आलेत, थंडी भरपूर आहे. आता रोड बरोबर झाला बघ, दाखवलं का नाही. तर आपल्याला आज जायचं आहे 9 तास 42 मिनिटाचा रोड आहे, म्हणजे 11-12 तास पकडून झाला, थांबत वगैरे जात असतो आपण. 491 किलोमीटर आणि एस्टिमेटेड अरायवल टाईम 7:30 दाखवतोय, म्हणजे 8:30-9 वाजतील आपल्याला पोचायला अंदाजे. आणि आज आपण राजकोट मोरबी मार्गे जातोय. मोरबी पहिले लागेल, नंतर राजकोट, राजकोटवरनं जुनागड, आणि जुनागडवरनं मग आपण सोमनाथला पोचूया. तिथे मस्त 3 स्टार हॉटेल घेतलेलं आहे आपण 1 नंबरमध्ये, तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला व्यवस्थित एकदम. हो चला, धोरडो गावात राहिलो होतो आपण. धोरडो विलेज आहे काय नाही ना, कुठलं आहे हे? होडका विलेज आहे. धोरडो पुढे आहे, टेंट सिटीच्या इथं. हे इथं आहे बघा, रणभूमी, एवढे सगळे रिसॉर्ट आहेत. तुम्हाला जर काय बुकिंग वगैरे करायचं आहे, भार्गवी, भागवती, बरेच आहेत इकडे या रोडला. चार्जेस जरा निगोशिएट करून घ्या, बिलकुल ऐकत नाही ते लोक, पैसे कमी करत नाही. थोडं जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही ट्राय करा. असं वाटतंय का? हो, हा वाला एरिया, हा वाला रोड एकदम टॉप केलेला आहे त्यांनी, जो रनपर्यंतचा जो रोड आहे ना. बाकी पुढचे रोड थोडे खराब आहेत काही साईडला, आणि मिठाचे ट्रक कंटिन्यू वाहत असतात. हे बघा, हिरोईन कशा उभ्यात बघा 2 रस्त्यामध्ये निवांत. पुढचा रोड जरा खराब आहे सगळा फक्त बस. बाकी हे इथला जो पॅच आहे मस्त केलेला आहे, एकदम गार वारं येतं आणि सकाळचं एकदम. MH9. आता आपण रन ऑफ कच्छच्या इथं आहे गुजरातमध्ये, आणि ते सॉल्टचं प्रोडक्शन होतं सगळं. आणि पुढे बघा ट्रकमध्ये चाललेलं सॉल्ट, सगळं खडे मीठ म्हणतो आपण मराठीमध्ये ज्याला. असं हे ट्रकमध्ये भरून मग प्रोसेस करायला नेतात प्लांटमध्ये, आणि पूर्ण रस्त्याने याचेच ट्रक दिसतील तुम्हाला बघा. असं ट्रकमध्ये जातं, पूर्ण ट्रकच्या ट्रक भरून सॉल्ट जातं, आणि मग ते पॅकिंग होऊन आपल्यापर्यंत पोचतं किंवा एक्सपोर्ट होतं बाहेर. मोडल आमची गाडी म्हणून. इकडे आता भुज आलेलं आहे बघा, सगळं इकडे भुज दिसत आहे. सकाळचं मस्त मोठंच्या मोठं शहर आहे भुज, आणि 430 किलोमीटर बाकी आहे अजून आपल्याला प्रवास. हा इकडे जरा मोठा एक्सप्रेस वे भुजच्या एरियामध्ये. गुजरात हायवेला आहे आपण आता, आणि हे बघा काय भेटलंय आपल्याला, जेठालालचं गाव. बचाव, बापूजी म्हणत असतात ना, बचाव जाएंगे बचाव जाएंगे. हे बचाव, एवढं मोठं बचाव आहे सगळं. शंकराची मूर्ती पण आहे बचाव गावामध्ये, एवढी मोठी, आणि वरती मंदिर आहे. हे सगळं बचाव आहे. बचाव, आणि याच्या डोंगराच्या पलीकडे पण आहे तिकडे. हा हायवे सोडलेला आहे आपण वरतून, आता भुजवरनं आलो होतो, आता सरळ तिकडे जातो. आता अजनार मार्गे इथून आपल्याला राईड दाखवत आहे. ठीक आहे, आता अजनार रोड मार्गे आपण निघणार आहे, आणि इथून जाताना अजून एक रोड आहे, जुनागडवरनं जायचं आपल्याला लक्षात ठेवा.
भुजवरनं तुम्ही येताय तर जुनागडवरनंच तुम्हाला जायचं आहे, तर तो रोड चांगला आहे. दुसरा रोड जर तुम्ही घेतला तर 1 तास एक्स्ट्रा लागू शकतो त्या केसमध्ये. टोल वाचवायच्या भानगडीत शक्यतो पडू नका. टोलला जिथे आहे तिथे रोड चांगले असणार 100%. आणि टोल जर वाचला तर मग रोडची कंडिशन खराब असणार किंवा सिंगल रोड असणार, असं मला आत्तापर्यंतचा अनुभव आलेला आहे. आता हा अजनार मार्गे दाखवतोय बघा. इकडे आपल्याला काय ते अजनेर का काय गाव आहे, तर रेल्वे फाटक आहे. रेल्वे फाटक उघडं आहे तरी ट्रॅफिक जाम आहे. 15 ते 20 मिनटं झालं, 15 मिनटं होत आले असतील मला वाटतं, 10 ते 15 मिनटं इथंच उभं आहे आपण ट्रॅफिकमध्ये. पूर्ण मागपर्यंत लाईन लागली, त्यामुळे टाईम वाढत चाललाय. आपलं काहीतरी व्हाईट आहे, चुन्यासारखं वाटतंय पण ते आहे ना. झूम करून दाखवतो थोडंसं, तिथं पुढे आल्यावर दिसेल आता. हे बघा केवढा प्लांट आहे तो, काय काय माहिती, प्लांटच म्हणतो. केवढा ढिगार आहे मातीचा, चुना वाटतोय मला तर. हां, एस्केवेटर लावलाय आणि तो काढायसाठी त्यांनी. एवढे 2-3 ढिगार आहे, त्यांनी एस्केवेटरने उचलून टाकतात ते पूर्ण चुना. ट्रेन काय काय माहिती, चुन्यासारखंच वाटतंय पण. पुढे येते मस्त हा नाश्ता मागवलाय. हे काय काय भजी वगैरे, पात्रा, जलेबी, हे चटणी त्यासोबत खातात, कढी आहे, ही चटणी, पापडा आहे. छान मिरच्या बघा किती ठेवलं तिथे समोर. मस्त नाश्ता दिलेला आहे. आता नाश्ता करूया, खाऊन बघा एक कशी आहे. चांगली आहे, मस्त आहे. चला नाश्ता करून घेऊ आपण आता मस्त मध्ये. वॉशिंग सेंटरचे किती रुपये सांगितलेत क्यू? 150 रुपया देगा. कचरा सेट आहे का तू? 150 रुपया देगा. इथं वॉशिंग सेंटर भेटले. 15 मिनटं झालं आता थांबलोय रस्त्यात. पूर्ण रस्त्यात एक वॉशिंग सेंटर दिसलंय. गाडी धुवून घेऊ म्हटलं, कारण हालत लय खराब आहे गाडीची. आता बाहेरनं पूर्ण घाण झालेली आहे, त्यामुळे म्हटलं वॉश करणं गरजेचं आहे. 15 मिनटं गेलेत आता, पण ठीक आहे, गाडी आपली क्लीन होऊन जाईल मस्त. ही गाडी झाली की आता आपला नंबर आहे. भाऊ आता धुतोय सगळं. मच्छर आहे, मच्छर. तो पण म्हणतोय काय झालंय म्हणून. आता बघा ही सगळी घाण झालेली आहे. 15-20 मिनटं गेले ते दुसऱ्या गाडीच्या नादात, पण आता लयच घाण आहे गाडी. पर्याय नाही, आता धुवावी लागेल. इकडून तर बघा काय झालंय, फार सगळं बाजार झालेला आहे पूर्ण. मस्त होऊन जाईल आता. गाडी एवढी साथ देते आपल्याला, एवढं लांब फिरवते म्हटल्यावर तिची पण स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. तिलाही मेंटेन ठेवलं पाहिजे. बरं वाटतं स्वच्छ केल्यावरती गाडी एकदम. पण किती घाण झाले होते, आता जरा बरं वाटेल, स्वच्छ झाली एकदम मस्त. आहा, गाडीची आंघोळ झाली आपल्या आता, भारी. आता 1 किलोमीटर लाईन इकडंच लागली होती बरोबर. हे आपण तिकडनं आलो होतो समोरनं. फुल ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेलो तेव्हाचा हा सीन आहे. ते ग्रिड, पॉवर ग्रिड बघा कसले ते लाईटचे पोल आहेत, मोठे मोठे हाय टेन्शन लाईट्स एकदम मोठ्या सगळीकडे दोन्ही साईडला. आणि सगळी मिठाची शेती आहे ही बाजूला येते दोन्ही साईडला. पेट्रोल भरून घेऊ चला. किती 195 अजून रेंज राहिली आहे. हा पंप आहे. अजून आपल्याला 283 किलोमीटर जायचे. 5 तासाचा रोड आहे. पोरांना विचारू पेट्रोल कुठे. उलटी लावायला लावते गाडी तिकडे येडा. ठीक आहे चला. इथे पण सगळ्या पूर्ण स्टेटमध्ये 95 आहे. तर इथं पूर्ण आपलं पेट्रोल भरतोय. टाकी फुल करून घेऊ मी, टेन्शन आहे. चला जाळ्या लावल्यात आता मस्त. आम्ही इथं पेट्रोल भरून झाले, आता टाकी फुल आहे आपली. आता जाऊ दे गाडी. ही जाळ्या लावल्यात असल्या, जरा ऊन कमी पडतं त्याने. आतमध्ये थोडीशी कूलिंग मेंटेन होते, जास्त ऊन येत नाही आतमध्ये. किंवा काय होते, थोडं थोडं मळमळ होते, थोडं थोडं डोकं दुखतंय. औषध घेतलं कारण झोपून उठतोय मध्येच, त्याच्यामुळे जरा थोडंसं त्याला आता डोकं हे व्हायला लागलंय, दुखायला लागलं. ऊन पण आहे भरपूर. मोरबीच्या इथे पोहोचलोय. 266 किलोमीटर. आता हे
शॉर्टकटच होऊन येतं. आता इथून मोरबीपासून राईड घ्यायचा आहे आपल्याला. बायपास आहे हा, पुढे मोरबी आहे. हा बायपास होऊन बाहेरनं निघेल आपला. जेवणाला थांबलो आम्ही मोरबीच्या इथंच आहे. आता हे हॉटेल आहे की वशिला का काय काय माहिती. वशिला पंजाबी वगैरे आहे, गुजराती. आणि राजवाडी केसर चाय पण आहे बाहेर. इथं मम्मी वगैरे आहेत. चला जेवण करू, बघू काय मिळतंय. मस्त मिठाई पण ठेवलेली इथे. मोतीचूरचे लड्डू आहेत, काय बालुशाही का काहीतरी बहुतेक. आणि इथे मस्त कुठले लाडू आहेत काय म्हणतात बेसनाचे. जाताना घेऊया. पॅटीस घेतले. आता आम्ही दुसरं काय जेवणाचं टायमिंग निघून गेलं कारण 4:30 वाजले. ढोकळा घेतलाय किंवा लय भूक लागली होती. पॅटीस खातात आणि लाडू घेतलेले आहेत पार्सल, ते पण वडू नंतर रस्त्यामध्ये. राजकोटमध्ये आलेलो आहे आपण, म्हणजे बायपासच होतोय राजकोटमधून. अजून 199 किलोमीटर आहे, 9 असतील आणि 4 तासाचा रोड आहे. 4 तासाचा रोड बाकी आहे अजून. जरा सिटीमधून जायचं म्हटलं ना थोडं जास्त ट्रॅफिक लागतात. आणि संध्याकाळची पण वेळ झालेली आहे, 5 वाजलेले, तर थोडंसं ट्रॅफिक वाढलेलं आहे कम्पॅरेटिव्हली. सकाळी पण थोडंसं होतंच बऱ्याच ठिकाणी. बघा आता स्पीड ब्रेकर आहे काय आहे, एवढा मोठा स्पीड ब्रेकर. राजकोटच्या पुढचा सगळा रस्ता खोदलेला आहे बघ. एक सिंगल लाईन चाललेली, पूर्ण रस्त्याचं काम चाललेलं आहे बाकी या रोडला. 3 तास दाखवतात 166 किलोमीटरला. हे बघ आता हा पूर्ण रोड खोदलेला आहे मधून. आता असं साईडने चालतो. कधी हायवे तसं चाललंय. 10-12 किलोमीटर झाले असाच रोड आहे आताचा पुढचा पूर्ण. ॲव्हरेज जे आहे पूर्ण ट्रिपमध्ये अंदाजे 16चं आलेलं आहे आपल्याला. आणि 1891 किलोमीटर आपण घरापासून म्हणजे पुण्यापासून आत्तापर्यंत फिरलेलो आहे. ट्रॅफिकची कंडिशन बघा. राजकोटपासून पुढं जे रोड चालू झाला आहे ना, एवढं ट्रॅफिक आहे ना या रोडला. आणि फक्त सिंगल रोड चालू आहे बघा. एवढा पूर्ण एक्सप्रेस आहे. अख्ख्या हायवेचं काम चाललेलं आहे. इथं सगळं टाईम कन्झ्युमिंग आहे. एकदम स्लो गाड्या चाललेल्या आहेत सगळ्या. थोडं करून पुढं जाता येतं. आता अजून एक 15-20 किलोमीटर तरी असाच रोड असेल मला वाटतंय. मग जरा थोडं जुनागडच्या अलीकडे थोडं जरा व्यवस्थित हायवे मिळेल अशा अपेक्षा आहे. ही लोक गाड्या व्यवस्थित चालवत नाहीत बिलकुल पण. कसंही कुठूनही टाकतंय गाडी. धूळ भरपूर आहे आणि इकडे धूळ फुपटा या रोडला. म्हणजे सगळीकडेच ऑलमोस्ट ऑल गुजरातमध्येच. वाजलेले आहेत आणि आता मस्त एक्सप्रेस वे लागलेला आहे. म्हणजे आता रोड खराब नाही आहेत. आता गाडी जरा पळवता येते. 90-95 आपण जरा आता चाललेलो आणि अजून 1 तास 48 मिनटं लागणार आहेत. 113 किलोमीटर आहे अजून. म्हणजे 9-9:15 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आपली. आता पुढं रोड खराब नाही निघाला पाहिजे. तर जुनागड बायपास होतोय आपण. इकडे लेफ्टला गेलो तर जुनागड आहे पूर्ण. इकडे सोमनाथ 100 किलोमीटर, देव 182 आहे. म्हणजे सोमनाथ पासून काय 80 किलोमीटर असेल देव वगैरे. बघू आता उद्या जंगल सफारीचं थोडंसं प्रॉब्लेम चाललेला आहे. आम्हाला काही तिकीट मिळत नाही उद्या जंगल सफारीचं. बघू आता उद्या ठरवू काय प्लॅन करायचं किंवा आज संध्याकाळी ठरवून घेऊ नक्की उद्याचं प्लॅनिंग काय करायचं आहे ते. पहिले इथे सोमनाथला पोहोचूया. उद्या तर एक्सप्रेस वेच आहे, हा काय प्रॉब्लेम नाही. इकडे मस्त रोड आहे एकदम. आणि ठीक आहे असं. त्यानंतर केशोड वगैरे येईल, मोठं दिसतंय केशोड. तिथून मग डायरेक्ट सोमनाथ. असले बाद नमुने आहेत ना इथं पण. हे बघा हे असल्या गाड्यांना हे डबडी चाललीत नाही. याला बिलकुल 3 व्हीलर येते, 2 व्हीलरला 3 व्हीलर केलेलं आहे. बिलकुल लाईट नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाया. पूर्ण रोडमध्ये गाया आडव्या येतात. मध्ये कुठं पण येतात, कुत्री आडवे येतात. आणि ही असली डबडी. इथल्या लोकांना बिलकुल म्हणजे मला सेन्सच वाटत नाही या लोकांना की कसं चालव काय. मग सर एक 2 व्हीलरवाला पार मधनं गाडी चालवत होता. मी आता 90-95च्या स्पीडमध्ये त्याला लांबनं हॉर्न देतोय, लाईट देतोय. भाऊ मधनं काय सारखा ना. शेवटी मग कट मारला त्याला. तेव्हा मग त्याला कळलं. हे असले नमुने आहेत इकडं. बिलकुल गाड्यांना लाईट नाही. ट्रकला पण लाईट नसतात लांबनं. तर रात्री थोडं चालवणं रिस्की आहे. तर 8:30 वाजत आलेत. मोस्टली आपण पोहोचत आलोय. 9 वाजेपर्यंत आपण जागेवर असेल. आणि आता लाईट अपग्रेड करून घेणार आहे मी आपल्या नेक्सॉनचे. म्हणजे अशा पुढच्या ट्रिपला काय प्रॉब्लेम नको. एक्स्ट्रा प्रोजेक्टर लाईट लावून घेणार आहे मस्त मध्ये. मस्त वडाची झाडं आहेत. सकाळी खूप भारी वाटत असेल इकडे. बघा मस्त एकदम झाडांच्या मधून हायवे केलेला. अजिबात झाडं तोडलेली नाहीत. सगळी वडाची झाडं आहेत.
त्याच्यामधून हा हायवे ठेवलेला आहे. आपल्या इथं पण करार आहे. जुने हायवे असे होते ना आपल्या इथे पहिले, मस्त वाटायचं. आता सगळं सपाट करून टाकतात. पूर्ण हायवे एकदम मोकळा मोकळा असतो. किती छान वाटतं यातून जायला. पुढं पण आहेत बघा अजून. आणि पारंब्या वाढलेल्या कट करतात बरोबर, त्याच्यामधून रोड चाललेला आहे. हॉटेलची काही कमी नाही तुम्हाला इथे पण बघा. सोमनाथ मध्ये जे म्हणजे आता किती 1.7 किलोमीटर 4 मिनिटाचा रोड आहे. हॉटेल्स बघा किती आहेत. तर राहायचा काहीच इश्यू येणार नाही. मर्जीप्रमाणे बजेटप्रमाणे तुम्ही आपलं हॉटेल बघू शकता. हे बघा डिगनी हॉटेल हे वाला आपलं आहे का? आपलं पुढे आपलं आलंय जवळ. हे बघा हे ट्रिनिटी आहे, सरोवर, फ्रॉटिको रेस्टॉरंट. मी खाय प्यायचं भरपूर आहे. बघ द ग्रँड सोमनाथ रेस्टॉरंट. असे मस्त प्रॉपर जेवणासाठी पण ऑप्शन आहेत. आणि हॉटेलचे पण ऑप्शन आहेत. चला पहिले हॉटेलच्या इथे पोहोचतो आणि मग दाखवून तुम्हाला आपलं हॉटेल कसं आहे ते. सोमनाथ 2 किलोमीटर आहे. तर इथून खाली वळायचं आपल्याला. हे सोमनाथचा बोर्ड लिहिलेला आहे बघा इथे. किंवा ती जिमने अशी पडेल ना. दोन्हीची पकड. 400 काय सांगितलं त्यांनी रूम नंबर. मामा तू हे घे. पूर्ण अंदर आहे चला या रूमवरती. हे मधुक्ता इन म्हणून हॉटेल आहे. हे आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं. ही 403 रूम आपली आहे बघा. आता दाखवतो इकडे तुम्हाला. रूम टूर देतो. अशी डिजिटल एंट्री, याला कार्ड असतं. इकडे कपडे वगैरे लटकवायसाठी आहे ऑप्शन. इथे एक मोठा मिरर आहे. वॉशरूम पण दाखवतो तुम्हाला. वॉशरूम आहे असं एवढं मोठं वॉशरूम आहे. सिंक आहे, क्लीन आहे एकदम. टॉवेल वगैरे ठेवलेले. टॉयलेट पण क्लीन आहे. इथे कॉफीसाठी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. कॉफी वगैरे काय बनवायची. आणि हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. खाली पण जागा, बॅग वगैरे काय ठेवायचं असेल. एक छोटा टी व्ही आहे. इकडे एक काउच आहे छोटासा. आणि हे सिटिंगसाठी मस्त इथे एक टेबल आहे, चेअर आहे. आणि इकडे हे 2 बेड आहेत. म्हणजे एक क्वीन साईज दिसतोय बेड आणि एक सिंगल बेड. म्हणजे मम्मीसाठी हा बेड आणि आमच्यासाठी हा बेड. आणि असं ओव्हरऑल वरतून छान क्लीन सुटसुटीत आणि नीटनेटकी रूम आहे. आणि आता कच्छमधून आल्यावरती कसं वाटतं तुम्हाला एकदम छान रूममध्ये आल्यावरती. हा मम्मी, धुळीच्या साम्राज्यातून आलेले आहेत तुम्ही आता स्वच्छ जागेमध्ये. इथं त्यांना नको नको झालं होतं कच्छमध्ये, पण ऑप्शन नव्हता राहायचा. आता एकदम क्लीन नीट वाटते. आपण इकडे दाखवतो. हा समोरचा व्ह्यू आहे. इथे समोर एक रेस्टॉरंट आहे. आता यांचं इन हाऊस रेस्टॉरंट नाही आहे, बोलतात बाहेर जायला लागलं. तुम्हाला थोडं पार्किंग पण व्यवस्थित नाही. बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो कारण थोडं सामान गाडीत आहे आपलं. जेवायला पण जायचं. इथं समोर एक रेस्टॉरंट आहे बघा या साईडला. आता कुठूनही माहीत नाही, मागूनच जावं लागेल कदाचित. ब्लिस हॉटेल हे पण आहे इथे बाजूला. हे जेवणाचं ऑप्शन आहे, म्हणजे हॉटेल टाईपच आहे बाहेर. चला आता आम्ही फ्रेश होऊन घेतो फटाफट, कारण की आता 9 वाजलेले आहेत आणि जेवायला पण जायचं. पहिले फ्रेश होऊन घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो मी परत. चला आता आम्ही जेवायला चाललोय. मम्मी म्हणते नको जेवायला. का नको आहे? ॲसिडिटी झाली. काय झालंय? ॲसिडिटी झाली. तुमचं काय? मस्ती. आपण आता जेवण करू देऊ. मम्मीचं रिचार्ज संपलं होतं. रिचार्ज करून दिलं. आता फोन बघत बसेल मस्त टाइमपास. तोपर्यंत आपण जाऊन येऊ. यूट्यूब कुठे गेलं? यूट्यूब मम्मी तुझं? चल येतो आम्ही जाऊन. पक्का नाही येते ना? बाय. चल चल. नको दाल खिचडी वगैरे पण. चला बाहेरचं. हे चांगलं हॉटेल वाटलं आम्हाला. 2700 रुपीज घेतलेत एक दिवसाचे. आणि फक्त 2च प्रॉब्लेम आहे तिथं. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. पार्किंग व्यवस्थित नाही आहे. लांब आहे थोडं पार्किंग. आणि डिनरसाठी किंवा लंचसाठी रेस्टॉरंट नाही आहे. पुढे जावं लागतं. बाहेरून पण दाखवतो एकदम तुम्हाला अंदाज येईल. इथं गाडी रोडवर पार्क केलेली आहे आपण. हे हॉटेल आहे इथं समोर.
हा इकडं समोर रेस्टॉरंट आहे बघा, ते तिथं त्यांचं दिसतंय बोळ आहे. बाकीचे पण हॉटेल आहेत. इथं आपले नेक्सॉन पार्क आहे. इकडे पण भरपूर सारे हॉटेल आहेत, पण थोडं आतमध्ये मेन रोड पण आहे. आणि हे आपलं हॉटेल आहे पूर्ण, मदुक्ता इन. 1 महिना आधी बुकिंग करून ठेवलं होतं. 2700 रुपये घेतले होते त्यांनी भाऊनी. आता आजूबाजूला थोडे रेट विचारायला पाहिजेत काय आहेत काय नाही ते. इकडे पण हॉटेल्स आहेत. हे सगळं मेन रोड आहे, ते मला भारी वाटलं हॉटेल समोरचं. आणि इथं सगळे रेस्टॉरंट आहे ना, हा मेन रोड आहे. आणि मंदिर काहीतरी 1 किलोमीटर आहे मला वाटतं इथून, 1 का 1.25 किलोमीटर आहे. हिवाला थोडासा त्रास होतोय उलटीचा, गाडीतनं आल्यामुळे आता थोडं त्याला हे होतंय. इथून तो 4th आहे ना झाडाच्या इथला, हा आपला रूम आहे. ही 4th वाली, इथे आपण स्टे केलं. आणि हे समोरचं हे हॉटेल मला खूप आवडलं होतं. हे जे आहे ना, हे वाले फ्रंटवरून खूप भारी दिसतं, लाईट लावलं त्यांनी. नाव बघतो. आणि तेव्हा मून मस्त, संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मून छान दिसतो एकदम. हे कुठलं स्वाद हॉटेल म्हणून आहे, बरंच फेमस आहे आपल्या हॉटेलच्या बाजूला. इथे समोर आपलं हॉटेल आहे. आणि आम्ही आता मागवलेलं आहे जेवण, पनीर मसाला आणि चपाती. ही स्वीट लस्सी मागवलेली आहे. आणि आता मस्त खाऊया आपण. मस्त ओपन एरियामध्ये बसलो आहे. चांगलं हॉटेल वाटतं आहे. आता टेस्ट बघूया कशी यांची. बघून तर छानच वाटतं एकदम. आणि मस्त त्यांची स्वतःची गाडी काढली आणि आपल्याला गाडी लावायला जागा दिली. स्वतःच बोलले उपर लगा दो आपण, सेफ राहील. आता काही टेन्शन नाही गाडीला. चला चला, मस्त जेवण वगैरे करून आलेलो आहे. वॉच नाही आहे माझ्याकडे आता. किती वाजलेत त्याच्यामध्ये? 10:36. 10:30 वाजून 5 मिनटं झालेली आहेत. आता जरा उद्याची तयारी आणि उद्याचं प्लॅनिंग करायचा विचार आहे की उद्या कसं करायचं. गिर नॅशनल पार्कला जायचा प्लॅन होता आपला, पण तिथे असं सीन आहे की मला ऑनलाईनवरती काहीच बुकिंग अवेलेबिलिटी दिसत नाही. आणि तिथं प्रायव्हेट पण आहे, तर थोडं तिथे गेल्याशिवाय किंवा सकाळी त्यांना फोन केल्याशिवाय काहीच आयडिया येणार नाही. आज आम्ही नॅशनल पार्कवाल्यांना फोन करत होतो, पण फोन त्यांनी उचलले नाही बिलकुल, पण जे गुगलवर नंबर आहेत ते. तर मग तिथे प्रायव्हेटवाले पण काही आहेत, तर त्या एरियामध्ये उद्या सकाळी फोन करायचा. आणि उद्या सकाळी आपल्याला सोमनाथचं दर्शन घ्यायला जायचं आहे. भगवान सोमनाथ सकाळी 8 वाजता निघायचं आम्ही प्लॅन केलेलं आहे दर्शनासाठी, कारण अर्धा ते पाऊण तास काहीतरी लागतो दर्शन व्हायसाठी. आणि ते जवळच आहे, 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त. तर सकाळी लवकर उठून 8 वाजता दर्शनाला जाऊ. तिथून आल्यानंतर गिर नॅशनल पार्कला जायचं असं प्लॅनिंग आहे. आणि उद्या कदाचित इथे स्टे करू आपण अजून 1 दिवस एक्सटेंड, कारण की नॅशनल पार्क काहीतरी 50 किलोमीटर आहे, म्हणजे 1 तासाचाच रोड आहे इथून जवळ. तर ते उद्या मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो पूर्ण आता डिटेलमध्ये. बेसिक ओव्हरऑल हे आहे. आता उद्याच थोडी तयारी करतो आणि आम्ही आता जरा झोपतो मस्त आरामशीर सगळेजण. चला तर भेटूया मग तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि शेअर करा, लाईक करा. बाय बाय.